हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. कसं काय आहे? सगळे मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर चला, आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर चलो, आजचा व्लॉग करूया सुरुवात. तर म्हणजे डेली असे आपले व्लॉग कायम येतच असतात, म्हणजे डेली रुटीनचे असो नाही तर मिनी व्लॉग, हे संपूर्ण असे व्लॉग तुमच्यापर्यंत डेली मी पोहोचतच असते. तर तुम्ही जर कोणी नवीन व्हिडिओ बघणार असताना तर नक्की आपल्या व्लॉगला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पण डेली आपले मस्त व्लॉग असे पाहायला भेटत जाते. कारण की आपल्या एक फौजी कॅम्पमध्ये असल्यानंतर खूप असे स्पेशल व्लॉग कायमच येतात, जसे की पार्टी निमित्त नाही तर काही अजून फंक्शन वगैरे झाले तर ते काहीतरी. तर चलो, आपल्या व्लॉगचं नाव आहे, म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव फौजी वाईफ असं मी काहीतरी दिलेले आहे. तर चलो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करत जा. तर चलो, आजच्या ब्लॉगला नवीन अशा करूया सुरुवात. तर ती काहीतरी सुरुवात आमच्या आरू मॅडमपासून करूया. तर बघा, आता आमच्या आरू मॅडमचं मस्त TV बघता बघता डान्स करायचं काम चाललं होतं. म्हटलं दररोजच आपण घरातल्या कामांपासूनच सुरुवात करतो ब्लॉगची, तर आज मस्त हिच्या डान्सपासूनच करूया. मस्त हिचं नटखटपणा चालला, इथे शरारत करायची, म्हणजे मस्त असे सगळं काही भांडे वगैरे खेळत होती. तर तोपर्यंत सगळा काही राडा घालून ठेवला मला काही स्वयंपाक करेपर्यंत. आणि इथं मस्त असं गाणं वगैरे काहीतरी TVला लागलं ना, मग आमच्या मॅडमला खूप जास्त आनंद होतो, कारण की डान्सिंग तर लहानपणापासून खूपच जास्त तिला आवडतंय जरा. तर बघा आता कशी नाचते तोर नाचते, नाही तर मग नंतर तिचंच काहीतरी एकटीचंच म्हणजे चलत असतं हट्टीपणा, काही करायचं. पण चला, तेवढंच थोडंफार नादी लागती. आणि हे काहीतरी मी काल असे म्हणजे मोड्याला असे मठ आणि हुलगे ठेवले होते बांधून, असे एकदम पॅक चांगले बांधून ठेवले होते कापडामध्ये, जेणेकरून त्याला चांगले असे मोड येतील. आता भरपूर असे म्हणजे नेहमी पालेभाज्या खाऊन किंवा दररोजच्या इकडच्या भाज्या खाऊन खूपच वैताग आलेला असतो. ह्यामुळे म्हटलं चला आता घरचं काहीतरी आणलेलं करूया. कारण की म्हणजे आता इकडं आल्यानंतर इकडचा भाजीपाला काय आपल्या महाराष्ट्रातील सारखा नसतो, खूपच वेगळं असतं. बीन्स असो नाही तर दुसऱ्या भाजीपाला असो, खूपच वेगळ्या असतात त्या, म्हणजे आपल्याला एक चविष्ट असं म्हणजे ती चव काय भेटत नाही अशी. यामुळं मी खरंच म्हणजे गावाकडून येताना हे मठ हुलगे, त्याचबरोबर अजून भरपूर अशा वस्तू ना म्हणजे मम्मीने काही दिलं ते आणि मी काहीतरी शॉपिंग करून आणल्या होत्या एकखटीच. कारण की असं जर इकडे यायचं म्हटलं ना फौजींसोबत, मग ह्या अशा जास्त काळपर्यंत टिकणाऱ्या गोष्टी आणावं लागतात सोबत. कारण की म्हणजे कधीतरी आपल्याला खाऊ पण वाटतं ना, कायम इकडचं खाऊन खूप बोर झाल्यासारखं वाटतं. यामुळं मी हे काहीतरी केलं. तर मग इथं काहीतरी मी काल मोड्याला ठेवलं होतं आणि एका सोबत बरंच जास्त मोड्याला ठेवले होते मी, कारण की म्हटलं त्याच्या 2-4 भाज्या चांगल्या होऊन जात्या. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं मस्त असे मोड पण येतात छान असे अजून पण. तर हे काहीतरी मठ ठुलते आणि हे हुलगे काहीतरी. तर हुलग्याला एवढे जास्त काय मोड आले नाही, तर ते मला बिलकुल पटलं नाही, म्हणजे त्याला काही जास्त मोड आलेच नाही. तर काय माहीत, पण मठाला ना जास्त मोड म्हणजे हुलग्यांना जास्त मोड येतच नाही. तर पण हे मठ काहीतरी होते ना, म्हणजे मटकीसाठी तर किती छान मस्त असे मोड आलेत बघा, एकदम मोठे मोठे. ते पाहून असं मन एकदम प्रसन्न झालं बाबा. म्हटलं चला, कुठेतरी मेहनत सफल झाली केल्यासारखी. आणि हे काहीतरी डब्यात भरून ठेवणार होते मी फ्रीजमध्ये, जेणेकरून ना याच्या भरपूर अशा 2-3 वेळा भाज्या होत्या, जेणेकरून मी एकदा मटकीची मस्त अशी हुसळ करणार, त्याचबरोबर चटणी पण होईल. खूप अशा प्रकारच्या भाज्या करता येतात आणि यामुळं खूप जास्त म्हणजे थोडं जास्तच टाकलं होतं त्याचं प्रमाण. तर खूप मस्त असे मोड आले होते. ते पाहून म्हटलं चला आता आज काहीतरी मटकीचीच भाजी करूया स्पेशल अशी. तर चला, आता आज मटकीचीच भाजी होणार आहे. म्हणजे पाहू शकता तुम्ही आता किती छान असे मोड आलेत ना, एकदम मोठे मोठे. थंडीच्या दिवसात खूपच छान मोड येतात, पण गरमीच्या दिवसात एवढं काय मोड येत नाही तर जास्त. यामुळं फ्रीजमध्ये ठेवलं ना कुठंतरी खूपच याच्यापेक्षा पण जास्त मोड छानपैकी दिसते, म्हणजे दुसऱ्या दिवशी आलेले ते दाखवूनच मी तुम्हाला. पण याचे काही एवढं मोड आले नाही तर जाऊ द्या, आता तरी पण करता येतील. कुठंतरी मोड आलेले कडधान्य खाल्लेले पण कधीतरी चांगले, शिजवून खाल्ल्यापेक्षा त्याच्यापेक्षा पण. आणि इथं काहीतरी मी हे जोपर्यंत काम करत होते ना तोपर्यंत बघा आमच्या मॅडमनी कसं घरात संपूर्ण असा पसारा घालून ठेवलाय. एकीकडं TV चालू आहे, पण आम्हाला TV बघायचं एवढं काही जास्त येड नाही. म्हणजे आता थोडंफार करताना म्हणजे तिला आवड झाली आहे आता एक TV बघण्याची. चांगलं मस्त तिला मोगलीचा कार्टून व्हिडिओ पण लावून दिलता. पण तेच करताना घरातले दुसरे कामं पण आमच्या मॅडमला करावं लागतात. बघा आता लहान लेकरांचं पण एका सरशी किती कामं करायला मदत करतात. आणि एवढ्या त्यांना आरूला खूपच जास्त खोकला येतो, यामुळं ना मी तिला घरीच काहीतरी हा काढा तयार केला होता म्हटलं खोकल्यासाठी. तर तो काहीतरी मम्मीने मला सांगितलं स्पेशल असा कशा प्रकारे करायचा, तेच काहीतरी केला मी. याची संपूर्ण म्हणजे मी सविस्तर असा मिनी ब्लॉगमधून सांगन तुम्हाला की कशा प्रकारे केलाय. काय बरंच असं म्हणजे गावाकडील आपल्या बायकांना सगळ्यांना माहीतच असतं हे काढा आपण कशा प्रकारे करतो काय, आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असती. तर ही कायम अशा दवाखान्यात जाऊन म्हणजे नुसते औषध खाण्यापेक्षा घरचे पण काहीतरी थोडेफार उपाय केले ना तर छान वाटतं. म्हणजे लेकरांना पण सारखं औषधं पण चांगले नाहीत आणि दवाखान्यात गेलेलं पण नाही, यामुळं थोडेफार घरचे उपाय करून राहिलं तर बरंच आहे. यामुळं मी पण ते काहीतरी केलं तर बऱ्यापैकी आता थोडाफार तिचा खोकला कंट्रोल झालाय. खूपच डेंजर खोकला आहे तिचा, दुसऱ्या लेकरांपेक्षा मला वाटतं वेगळाच येईल जास्तच.
तर इथं काहीतरी जोपर्यंत ती खेळत होती ना तोपर्यंत म्हटलं चला लगेच आता स्वयंपाकाची तयारी करते. म्हणजेच मी स्वयंपाकाला लागले होते आता मस्त अशी. तर मटकी करायची म्हटली ना संपूर्ण त्याला काय म्हणजे भाज्या ज्या आपल्या त्याला टाकावं लागतात ना, म्हणजे कोथिंबीर असो नाही तर टोमॅटो असो असे संपूर्ण ते काहीतरी लागतात. तर संपूर्ण असं भाजीपाल्यात का फौजीने तर एकखट्टी स्टॉक करून ठेवला होता मोठासा. तर म्हटलं चला आता मग मस्त असं सगळं मटकीची उसळ करते छानपैकी. आणि सगळ्यात मेन म्हणजे मला यामध्ये ना म्हणजे फरसाण टाकायला फरसाणच नव्हतं, नाही तर जेणेकरून म्हणजे जेव्हा आपली मटकीची भाजी होती ना त्यावेळी जर फरसाण टाकलं त्यामध्ये ते एकच नंबर म्हणजे आपल्या गावाकडची मिसळच होती तयार त्यामध्ये डायरेक्ट. तर मी एकदा केली होती ही ट्राय, पण आता पुन्हा एकदा करेन तर त्याची रेसिपी करेन मी तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर. ते मी आता इथं सिंपल अशी मटकीची भाजी करणार होते. पहिल्यांदा कांदा ना एकदम ब्राऊन रंगाचा होईपर्यंत मस्त असा परतू घेतला. त्यामध्ये ते हे पण लसण पण टाकलं होतं. त्यानंतर आपले घरचे जे मसाले लाल तिखट जिरी मोहरी याचा तडका दिला. त्यानंतर मस्त असा टोमॅटो टाकला एक मोठा असा चिरून. टोमॅटोनी म्हणजे मटकीची चव ना खूपच जास्त वेगळी होती आणि मस्त पण लागतो ना छान त्यामध्ये टाकल्यानंतर. एवढ्याच आहे ना मला प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो टाकायला खूपच जास्त आवडते, कारण की मी एवढ्यात आता ते केलंही सुरू टाकायचं तर भाजीची चव पण मस्त वेगळी लागते आणि कधी नव्हतं असं वेगळं खाल्ल्यावानी पण वाटतं. तर प्रत्येक बायकांच्या जेवणात म्हणजे असं काही नसतं, म्हणजे प्रत्येक जण कोणी टाकतं कोणी नाही पण टाकत, पण मी आता एवढ्यात केलंय सुरू. तर चला आता मस्त असं मटकी वगैरे धुवून घेतली ना ती पण टाकली काहीतरी. तर इथं काहीतरी सगळा मसाला मस्त असा परतू घेतला तेल सुटेपर्यंत छान असं सगळं काही. तर मिश्रण किती भारी दिसतंय बघा आता सगळं काही मटकीचं. आपलं हे पाहूनच वाटत होतं की मटकी एकच नंबर होणार आहे आणि खूपच दिवसातून म्हणजे मी करणार होते ना आज, म्हणून यामुळे खूप जास्त एक्सायटेड होते. आणि यामध्ये आपण मग यासोबत चपाती पण खाऊ शकतो, नाही तर आपली बाजरीची भाकरी पण खाऊ शकतो. गावाकडे आपल्या काही पण खाल्लं तरी जमतं, म्हणजे मस्त लागतं त्यासोबत सुद्धा. तर इथं मी काहीतरी म्हणजे थोडीफार पातळ भाजी करणार होते, यामुळे मी इथं पाणी टाकून घेत होते काहीतरी, कारण की जेणेकरून ना थोडं म्हणजे चुरून पण खाता येईल म्हणजे आरूला पण आणि फौजीना पण, कारण की आपल्या गावाकडील माणसांना ना हेच काहीतरी आवडतं असं मस्त असं पातळ भाजी खाल्लेलं, त्याशिवाय काही पोट भरतच नाही आपल्या इकडं. यामुळं थोडीफार चटणी केली ना मग त्यामध्ये नाही हे जमत, पण थोडंफार मी आता पातळ करणार होते जेणेकरून आरूला पण मस्त असा काला करून देता येईल मला त्यामध्ये खायला. यामुळं ना झंझटच नको करायची, म्हणजे तिला वेगळं करायचं आणि आपल्या वेगळ्याला करायचं. यामुळं मी तिला थोडासा मसाला आणि त्यामध्ये काहीतरी नमक वगैरे असं प्रमाणातच टाकलं होतं जेणेकरून ती पण ही भाजी खाईन. आणि हे जे मी आता ही पेस्ट दाखवली ना तर याचा व्हिडिओ येईनच लवकर तुमच्यापर्यंत, मिनी ब्लॉगद्वारे मी शेअर करेन. तो खूपच म्हणजे मी सगळ्या भाजींसाठी एक मस्त जुगाड एक आयडिया लावलेली ही. तर काय आहे ही म्हणजे मी नॉर्मल अशी आपली हरभऱ्याची डाळ भेटते ना ती काहीतरी म्हणजे मस्त अशी चांगली तांबडसर लाल रंगाची होईपर्यंत चांगली भाजून घेतली मस्त अशी. त्यामध्ये आपण कांदा पण टाकू शकतो, कांदा नाही टाकला तरी पण जमन. ते काहीतरी मस्त मिक्सरमध्ये भिंगून त्याचा कूट करून ठेवलाय जेणेकरून थोडाफार जरी भाजी टाकला ना प्रत्येक वेळी असं पातळ भाजी जी पण करायची ना त्यामध्ये टाकून द्यायचा, जेणेकरून भाजीला ना खूपच छान अशी चव पण येते, त्याचबरोबर भाजीला घट्टपणा पण येतो, कारण की प्रत्येक वेळी शेंगदाण्याचा कूट खूपच जास्त टाकावा लागतो ना. यामुळं मी हे काहीतरी केलंय. मला पण ते कुणीतरी म्हणजे सांगितलं होतं मम्मीनी, ती पहिल्यांदा करायची, मी पण करत होते पहिल्यांदा, पण आता एवढ्यात नाही. तर म्हटलं चला आता राशनमध्ये डाळ पण भेटलेली होती हरभऱ्याची, तिचा जास्त वापर पण होत नाही, यामुळं तेच काहीतरी केलं मी आता छानपैकी. तर प्रत्येक भाजीसाठी मस्त असं सुटेबल झालंय ते. आणि इथं तोपर्यंत आरू मस्त अशी भांडेकुंडे खेळत होती छानपैकी. आता मस्त असं आंघोळ वगैरे करून घेतले आम्ही दोघींनी, मस्त असे फ्रेश झालोत आता. तर इथं काहीतरी खेळायचं काम चाललं होतं तिचं. मग तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की म्हणजे मी काळे शेंगदाण्याचे लाडू वगैरे बनवलेत ना, म्हटलं चला तेच काहीतरी आता मॅडमला देऊन बघूया खायला. तर बघा आता तिला फर्स्ट असा लाडू दिला तिने, खूपच उत्साहाने म्हणजे एकदम एक्साइटमेंट मी घेतला तिने, पण थोडंफार चव तिला वेगळीच लागली. तर बघा कशी तोंड करते लगेच तर खूपच जास्त वेगळं करते ती लगेच. म्हटलं आता खाती का नाही, पण थोडंफार खाल्लं, थोडंफार म्हणजे नाश करून इकडं तिकडं पण टाकला. त्याचबरोबर स्वतःला खायचं म्हटलं का सगळ्यात मेन म्हणजे मला भरवण्याची घाई असते तिला, म्हणजे दुसऱ्यांना जे असो ते असो पण त्यांना भरवण्याची पहिल्यांदा तिची घाई असती. तर म्हणजेच आहे ना तिला काही भरवता म्हणजे मी पण मस्त असा लाडू एन्जॉय केला. तर खूपच छान झाला होता आणि याचा सविस्तर असा ब्लॉग ना मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. अगदी खूपच लवकर आणि झटकीपट तयार होतात, मस्त असे टेस्टी. बाळांना म्हणजे प्रत्येक बाळाला असं खाऊ वाटते ना असे काहीतरी. तर तो ब्लॉग जर पाहिला नसेल ना तर त्याची लिंक पण मी देईन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही नक्की चेकआउट करा तो ब्लॉगसुद्धा. तर तुम्हाला नक्की असे सविस्तर अशी माहिती कळून जाईल त्यापर्यंत. तर चलो आता देवपूजा करून घेते पहिल्यांदा.
तर इथे आता माझं देवपूजा करायचं काम चाललं होतं. आता तुम्ही म्हणता इकडं कुठं देवपूजा चालली आता हिची, तर हेच काहीतरी झालं एवढ्यात आता घराची म्हणजे क्वार्टरचं थोडंफार, कारण की म्हणजे इकडच्या साईडला आहे ना दरवाजाच्या साईडला बोर्ड आहे, यामुळे तिथं काहीतरी टेबल घ्यावा लागलाय, यामुळे नेमकं देवाऱ्याच्या खालीच आलाय तो टेबल, पण थोड्या दिवसांपुरतं इथं काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल मला, कारण की जोपर्यंत म्हणजे तिथं समोर भिंतीचं काम केलं ना तिथं काहीतरी पेंट वगैरे करायचं आहे मस्त असा, त्यानंतर तिथं म्हणजे भिंतीला मस्त असा टीव्ही लावून देऊ, पण तोपर्यंत तिथं काहीतरी चालले. तर इथं मी मस्त असे फुल वगैरे आणून देवपूजा करून घेतली. खरंच मेन म्हणजे ना आपल्या क्वार्टरच्या साईडलाच खूपच मस्त असं फुलांचं झाड आहे, मी एक दिवस दाखवत तुम्हाला, पण खूपच दररोज इतका फुलाचा म्हणजे एकदम शिंतोडाच होतो, डायरेक्ट खाली डायरेक्ट फुलंच होऊन जातात आपल्या क्वार्टरपाशी. तर मस्त असे एवढे फुलं आहेत ना, म्हटलं चला मग तेच काहीतरी देवपूजासाठी मस्त म्हणजे यूज केलं करावं आपण. तर तेच काहीतरी मग देवपूजा वगैरे मस्त करून घेतली, जेणेकरून घर किती मस्त शांत आणि फ्रेश वाटतं ना, एक वेगळीच म्हणजे फील असतं घरात, शांत असं वातावरण आणि छान वाटतं देवपूजा केल्यानंतर. तर इथं देवपूजा वगैरे केली आणि मी देवपूजा करत असले ना, मॅडमचं असंच काहीतरी मध्ये चालूच असतं, मस्त असं टिका वगैरे लावायचं, तर तिने पण काहीतरी मस्त कुंकू वगैरे लावून घेतलं तिच्या हातानेच हे केलं. आणि मग नंतर ही मी फायनली लागले होते चपात्या करायला, म्हणजे भाजी तर केली तीच, आता म्हटलं की चपात्याला लागून घ्यावं. सगळ्यात म्हणजे आळशी आणि असं म्हणजे खूपच वेळ चालणारं काम ना म्हणजे खरंच चपात्या करायचं. इथं म्हणजे भरपूर दिवस झाले माझी चपातीच फुगत नव्हती, पण मी आता काहीतरी एक नवीन ट्रिकनी चपाती करते ना, तर त्यामुळं बघा किती मस्त टम्म अशी चपाती फुगली आहे माझी. तर ती काय आहे ना, मी आता सांगेन एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आहे कशी नाही. तर खरंच त्या पद्धतीने अगर चपाती केली ना म्हणजे खूपच जास्त मस्त अशी टम एकदम चपाती सगळी अशी फुगती. तर ते पाहून एकदम मन असं प्रसन्न झालं. तर चला आता पहिली चपाती माझी मस्त अशी फुगली हे पाहून. तर इथं चपात्या करावंच लागतात, कारण की आमच्या फौजींना ना आरू मॅडमला चपातीशिवाय करमतच नाही, म्हणजे त्यांना चपाती लागती, कारण की मला तरी नाही लागत, मी तरी बाजरीची भाकर खाते, पण त्यांना नाही लागत, त्यांना चपातीच करावं लागते सकाळ संध्याकाळ दुपार, त्यांना हेच चालतं. तर चलो आता राहू द्या बाकीचं बोलणं. तर मस्त असं इथे चपात्या वगैरे करून घेत होते मी, जोपर्यंत आरू तिकडे खेळते ना तोपर्यंत इथं माझं काहीतरी किचनमधलं काम चालत असतं, जेणेकरून ते स्वयंपाक करायचं असो, नाही तर दुसरं पण असो काहीतरी रेसिपी ट्राय करायचं, नाही तर व्हिडिओ बनवायचं, कारण की ती जर समोर असली ना मग काहीतरी घरात पसारा होतो, नाही तर मग काहीतरी वेगळंच चालतं तिचं. तर आता इथं संपूर्ण मी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि म्हटलं आता इतका वेळ नेमका आमच्या आरू मॅडम काय करतात, आता बघावं तरी जाऊन निदान. तर इतकं म्हणजे एकदम शहाण्या बाळासारखं बघा, आता एकदम स्वतःच्याच मनानं वही घेतली होती, त्याचबरोबर पेन्सिल पण घेतली आहे, मस्त अशी तिच्या मनानेच म्हणजे गिरवायचं काम चाललं होतं काही ना काही. तर आता बऱ्यापैकी 1 2 असं थोडंफार मी तिला गिरवायचं शिकलंय, तर थोडंफार येतं तिला, नाही तर मग भलतंच काढत बसती आणि मग दाखवती पण येऊन मम्मी मी हे काढलं ते काढलं असं. तर हे पाहून ना मला खूपच मनात आनंद झाला की बघा आता किती शहाण्यासारखं काढत होती ती एकटीच मस्त अशी. तर हे पाहून कुठेतरी मस्त असा आनंद वाटतो. नंतर थोड्याच वेळात आमच्या आरू मॅडमचे असे नखरे पण सुरू होत असतात वेगवेगळे. तर आता बघा इथं मस्त असं आम्ही दुपारच्या वेळी माहिले की मस्त टीव्ही बघत होतं, तर तिने काहीतरी मध्येच लगेच लपाछुपी खेळायचं काम सुरू केलं. खरं तर एकच क्वार्टर आहे, एकच रूम आहे आपल्या क्वार्टरचा, पण त्यामध्ये पण ती इतका धिंगाणा करते ना दिवसभर की बस त्याला विषयच नाही आणि तोडच नाही. तर बघा आता इथं मस्त अशी खेळत होती, म्हणजे टेबलच्या खाली एक मस्त कप्पा आहे ना, तर तिथं काहीतरी तिचं लपाछुपी खेळायचं काम चाललं होतं छानपैकी. आणि तिला वाटत होतं आता मम्मी मला शोधायला येईन. तर बघा आता किती मस्त अशी हसते. तर खूपच जास्त असं म्हणजे तिचं दिवसभर हेच चाळी चालतात आणि खरंच हे बघून खरंच खूप आनंद वाटतो मनात, म्हणजे असं कुठेतरी आपल्या लहानपणीच्या आठवणी आठवतात त्यांच्यासमोर, आणि तेच लहानपण आपल्याला म्हणजे पुन्हा एकदा म्हणजे जगायला भेटतं ना लेकरांमुळेच आपल्या. तर हे पाहून खूपच छान वाटतं. चला आता तर इथं काहीतरी तिची मस्त झोप पण झाली दुपारच्या वेळी, आणि मी आज काहीतरी भरपूर असे कपडे धुवायला काढले होते एकाच सोबत, कारण की म्हणजे कधीतरी असं होतं की म्हणजे इकडं काहीतरी चांगलं मस्त असं ऊन पडतं, यामुळे असं वाटतं चला आता संपूर्ण असे बेडशीट्स वगैरे त्याचबरोबर जे काही घरात आहे ना ते काहीतरी मस्त असं धुवून काढावं, जेणेकरून छानपैकी वाळण. कारण की खरंच इकडच्या नागालँडच्या वातावरणाचं कधीच काही सांगता येणार नाही, म्हणजे कधी असं क्षणात असं सावली नाही तर कधी म्हणजे ऊन पडतं, पण घडीत असा पाऊस येतो. तर यामुळं कपडे वाळायचं म्हणजे खूपच मुश्किल आहे इकडं सगळ्यांची. तर यामुळंच हे काहीतरी मोठी अशी परेशानी आहे इकडचं. तर यामुळं म्हटलं आज चांगलं काहीतरी ऊन पडलेलं होतं, यामुळं सगळे कपडे म्हणजे बेडशीट्स वगैरे काहीतरी जे असेल मोठे असे कपडे ते सगळे धुवून टाकले, मस्त असं वाळले पण होते. मग यामुळं सगळं काही उन्हाला टाकले ना तर ते काहीतरी आणले छानपैकी. इथं मग पहिल्यांदा आहे ना हे वॉटरप्रूफ कागद घेतलेला आहे मी, तो आरू लहान होती ना यावेळीच घेतला होता मी, जेणेकरून आपल्याला युजफुल पडतो. अशी एकाच सोबत ना भरपूर असे कपडे आपल्याला बायकांनाच माहिती आहे की लेकरांमुळे किती खराब होतात. त्याचबरोबर म्हणजे यामुळे आपल्याला धुवायला म्हणजे सगळ्यात मोठा परेशानी हेच आहे की एकासोबत खूप जास्त कपडे धुवावे लागतात. खरंच हा वॉटरप्रूफ कागद जर
घेतला ना तो खूप युजफुल ठरतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला तो एकच म्हणजे असं कागद धुवून टाकला तर बाकीचे कपडे धुवा पण लागत नाही, काहीच नाही, टेन्शनच राहत नाही बिलकुल. आणि त्याचबरोबर किंमत पण खूपच कमी आहे. हा जर पाहिजे असेल ना तुम्हाला तर याची लिंक पण देईन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही घेऊ शकतात. खूपच छान आहे. मला आता त्याला 2-3 वर्ष झाले घेऊन, तर त्याला अजून खूप म्हणजे क्वालिटी पण एकच नंबर होती आणि आत्तापर्यंत गेलाय, म्हणजे त्याचे पैसे वसूल असं काहीतरी म्हणजे काम झालं माझं त्यासोबत. तर चलो आता इथं काहीतरी मस्त असं म्हणजे बेडशीट वगैरे टाकून घेतलं. व्हाईट कलरचं बेडशीट टाकलं होतं. 2-4 बेडशीट आहेत पण मला मस्त असं व्हाईट कलरचंच आवडतं. बेडवरती व्हाईट कलरचं बेडशीट छान पण दिसतं आणि खूप लवकर खराब पण होतं लेकरांमुळं. पण चलो आता कुठंतरी मनाच्या तसल्लीसाठी थोडंफार रूम आपला मस्त असा दिसावा ना लुक काहीतरी, यामुळं हे थोडेफार प्रयत्न आपले चालूच असतात. तर चला आता मस्त असं इथं सगळं काही मी टाकून घेतलं, बेडशीट वगैरे. आता सगळं काही काम आवरले होतं बऱ्यापैकी. आता फक्त फौजींची याची वाट बघत होतं, जेणेकरून आम्हाला म्हणजे चहा वगैरे करून पिता येईल. थोडंफार दिवसामधून आहे ना एकदा म्हणजे ती सांजायला आणि सकाळी कधीतरी चहा प्यायचा म्हणजे लागतोच, पिवाच लागतो, नाही तर म्हणजे एकदम थोडं वेगळंच कामामध्ये लगेच हरवल्यासारखंच वाटतं, नाही तर कामच सुचत नाही पुढचं. तर यामुळं मी इथं काहीतरी सगळं काही काम आवरून घेतलं आणि हे फौजी आणि आरू मस्त अशी कॅन्टीनमधून आता सामान घेऊन आलते, तर त्याचंच काहीतरी चाललं होतं दोघांचं बघायचं काम. आणि सगळ्यात मेन म्हणजे आरू मॅडमची सगळ्यात जास्त घाई असती की तिला आता काय आणले काय नाही ते बघावं लागतं, मग मला पण दाखवावं लागतं. तर हे काहीतरी गुलाबजामचे पॅकेट आणले होते आयते असे फौजींनी, पण ते आपल्यासाठी नव्हते आणले, त्यांच्या मित्रांसाठी होते ते. पण मी त्यांच्यासोबत तेच म्हणत होते की आपल्याला सुद्धा आणायचे, म्हणजे मी पण ट्राय करून बघितलं असतं एकदा कसं होतंय काय. तर ते पण आता होईनच एकदा व्हिडिओ त्याचा पण तुमच्यासोबत शेअर. तर हे काहीतरी थोडंफार कॅन्टीनचं सामान आलं होतं नवीन, यामुळं ते काहीतरी गेले आणि हे घेऊन आलते, कारण की गरजेचं आहे तेच आणलं होतं. आणि हे बघा आता फौजींनी त्यांच्यासाठी आणले होते बनियान, पण ह्या आरू मॅडमला असं वाटलं की मलाच आणलंय काहीतरी नवीन असं, तर तिला घालून बघायची म्हणजे किती एक्साइटमेंट होती. तर ती काहीतरी तेच घालून बघत होती. संपूर्ण असं तिने घालून बघितले तर आम्ही तिला इतके हसत होतो ना की बस, संपूर्ण असं दिवसभरात किती वेळा हसवत असन ना. खरंच लेकरं असल्यामुळं म्हणजे घरात एकदम डायरेक्ट असं म्हणजे हसू खेळूपणा राहतो, त्याचबरोबर चवट राहते एकदम अशी मस्त अशी गावाकडं आपल्या असंच म्हणतात एकदम चवचावट राहते आपल्या घरामध्ये. तर हे संपूर्ण असं घालून ना इतके सगळे आम्ही हसत होतो तिला ना. तर बघा आता कशी बसली, तिला इकडून चुकलं होतं की हे आपल्यासाठी नाही आहे, तर आता हे काढून टाकावं कुठंतरी, तर त्यामुळं आता कुठंतरी अशी रिॲक्शन देत होती ती. तर मग इथे यांचे काहीतरी नखरे बाजूला ठेवून दिले आणि मग सगळं काही म्हणजे सामान जे आणलेलं होतं ते जिथले तिथं म्हणजे व्यवस्थित असं ठेवून दिलं. आणि जे कार्टून त्यांनी आणलं होतं आणि मी काहीतरी अशा वस्तूंसाठी म्हणजे वस्तूंसाठी असं उपयोगी केलं. बघा आता संपूर्ण जे काही डाळी वगैरे असतात ना, छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या काही इकडे तिकडे ठेवलेल्या, त्या सगळ्या काही संपूर्ण माझ्या त्यात बसून गेल्या. तर खूपच छान वाटलं ते बघून, माझा सगळा पसारा बसला होता त्यात. तर चला आजचा ब्लॉग असाच होता, कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.